येतोय का आवाज सगळ्यांना? कन्फर्म करा. येतोय सर. पुढचे क्वेश्चन ट्राय केलेत का? हो. बोला, त्यातलं कुठलं घेऊ आता? तुम्ही डाऊट्स पाठवलेले काय बघत नाही. तुमच्यातले कुठले फक्त येत नाहीत सांगा. 33 सुटलाय का? प्रणव. सांगा सर. ग्राफ ट्राय केलायस का याचा? केलेला पण नाही जमला सर. सांग मला सर. पहिला मला सांग, कोण कुठं झिरो आणि कुठे इन्फानाइट? बोल. ए ला 0 हम्म. आणि इन्फानाइटला इन्फानाइट. इन्फानाइटला काय? इन्फानाइट. कसं रे? हा एक्स इथं दोघांना दे. ए अपॉन एक्स मायनस वन होईल काय? हो. 0ला इन्फानाइट. इक्वल्स टू झिरोला वाय किती होईल? प्लस मायनस इन्फानाइट ना. वाय स्क्वेअर इक्वल टू इन्फानाइट होईल. लेफ्ट साइडला वाय स्क्वेअर येणार आहे. हो. मग वाय स्क्वेअर इन्फानाइट म्हणजे वाय किती होईल? एक प्लस इन्फानाइट पण आणि मायनस इन्फानाइट पण. एक्स निगेटिव्ह होऊ शकतो काय? कन्सिडरिंग ए पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह होऊ शकतो काय? नाही. हा. कारण का एक्स निगेटिव्ह झाला तर वाय स्क्वेअर निगेटिव्ह होणार. त्यामुळे वरती हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह राहतो, पण हा निगेटिव्ह झाल्यामुळे वाय स्क्वेअर निगेटिव्ह होईल. तर एक्स हा. एच्या पुढे जाऊ शकतो काय? नाही. नाही. तू सांग. एवढं सगळं तू ओळखल्यानंतर तुला ग्राफ का काढायला जमत नाही? काय लक्षात आलं तुला? झिरोच्या मागे जायचं नाहीये, एच्या पुढे जायचं नाहीये. तर प्रत्येक एक्सच्या एका व्हॅल्यूला वायची दोन व्हॅल्यू येणार. आणि झिरो असताना तो प्लस इन्फानाइट पण आहे, मायनस इन्फानाइट पण आहे. आणि ए असताना तो झिरो आहे. मग हा ग्राफ सरळ सरळ असा जो दिसतोय, ते अवघड काय? एवढं सगळी रिडिंग सांगितलंस, काढायला काय अडचण? काय रिडिंग आहे बघ. एक्स इक्वल टू ए असताना वाय किती आहे रे? 0. हा पॉईंट ब्लॉक केला. एक्स इक्वल टू झिरो असताना वाय किती? प्लस इन्फानाइट पण आणि
मायनस इन्फायनाईट पण. आणि एक्स इक्वल टू झिरो आणि एच्या मधले फक्त ग्राफ असणार, झिरोच्या मागं नाही, एच्या पुढे नाही. आता मला सांग, झिरो आणि एच्या मध्ये एक कुठली पण व्हॅल्यू a/2 घेतलंस, काय हम्म. होणार रे? वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काहीतरी येईल, पण ती पॉझिटिव्ह येईल असेल ना. त्याचा स्क्वेअर रूट घेतला हो. तर एक वरती असेल पॉईंट आणि एक काय कुठं असेल, खाली. आली असेल. मग चाललं, मग प्रत्येकाला दोन दोन व्हॅल्यू आणि याला झिरो. दुसरा इक्वेशन वाच. सर हा एकच हा. वाच की. वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर एक्स. ए मायनस एक्स इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर एक्स. ए स्क्वेअर एक्स अपॉन किती? ए मायनस. आता काय फरक पडला रे इथं आणि इथं, सांग जरा मला. इथं झिरोला वाय झिरो, उलट झालं, हे दोघं वर खाली झाले. एक्स टू एला वाय झालं प्लस मायनस इन्फानाइट. आहे की नाही, सांग मला. हो. आणि एच्या पुढे निघणार नाही, झिरोच्या मागे निघणार नाही, ते परत आहेच. असं झालं का ते? जे झिरोला वागलाय आधीचा करून, ए ला इन्फानाइटला जाणार आणि झिरोला झिरो होणार. आहे की नाही, मला सांग. हो. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे, आता हा बघ, हा आहे पूर्ण कर सिमेट्रिकल बरं का. हे जे असे जे आहेत असे चार भाग तयार झालेत का? एक, दोन, हो. तीन आणि एकाच काढायचं. आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 100% a/2 कॉमा समथिंग असणार आहे बघ. एक्सची व्हॅल्यू तर a/2 असेल, का सांगतो तुला. एक्स जागी a/2 यात टाक किंवा त्यात टाक, ए मायनस a/2 होणार, खाली पण a/2 होणार, कॅन्सलच होणार. वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर होणार, वाय इक्वल टू प्लस मायनस ए होणार. तिथं पण टाक, a/2 एक्स आणि ए मायनस एक्स कॅन्सलच होतात. तुला काय करायचं एवढ्या सगळ्यामध्ये? करणार काय सांग मला तू, 4 टाइम्स इंटिग्रेशन 0 टू b/2. कुणाचा? हा आधीवाला जो काढला होता तो. दुसरा वाला जो काढला होता, हा वाला प्लस कर बेस. स्क्वेअर रूट घेऊन. मायनस एक्स. सोडवायचं. काय सांग मला या गणित, का नाही ग्राफ निघत आता? एवढा डिस्कशन झालंय, आपण कुठं अडते मला सांग. थोडे सर मी पॉइंट चुकीचे प्लॉट केले होते त्यामुळे. आपलं तेच तेच आता डिस्कशन होतंय ना, परत परत. स्वतः ते जमलं पाहिजे. ट्राय केलं की ते काही अवघड नाही, प्रॅक्टिस पाहिजे, मान्य आहे. काढलाय वहिनी. त्याचे 4 लूप्स आहेत का रे? आपण एकाचं काढून इंटू काय केलं रे? क्या? इंटिग्रेटिंग आलो वाय ऍक्सिस केलं तर एक्स ऍक्सिस आलो, काय फरक पडत? 34ची काय परिस्थिती? झालं. लगेच सुटले काय? हो. 35. सांगा सर. सांगू काय? हो, नेमकं कोणता एरिया काढायचा नाही समजलं. साइन इनवर्स ऑफ साइन एक्स आणि साइन इनवर्स ऑफ साइन एक्सचा स्क्वेअर. ग्राफ काढला याचा? नाही, एकदम परफेक्ट नाही जमला. साइन इनवर्स ऑफ साइन एक्सचा तर काढला असेल की. हा, पहिला काढलाय, दुसऱ्याचं नाही जमलं. कसा काढलाय सांगा, साइन इनवर्स साइन एक्स?
सिंपलचा विषय आहे का? ग्राफ नंतर काढूया. पहिला तो ग्राफ हे समजून घेऊया. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. साइन इनवर्स ऑफ त्यांनी मॉड साइन एक्स म्हणलं बरं. तर आपल्याला इथं 0 पासून 2π पर्यंत विचारलं. 0 लेस देन इक्वल टू एक्स लेस देन इक्वल टू π/2 जर असेल तर मॉडची गरज आहे का? नाही. नाहीये. मग साइन इनवर्स साइन एक्स होईल. मग जे राहते ते एक्स राहते का? कारण ह्या रेंजमध्ये उत्तर आपल्याला चालतो. बरोबर का? हो. म्हणजे ग्राफ कसं निघाला? 0 पासून π/2 पर्यंत y इक्वल टू एक्स वाला ग्राफ. हम्म. तर π/2 पासून पाय पर्यंत. इथं पण मी 0 टू π/2 आणि -π/2 टू 0 आपला जो ग्राफ निघणार आहे तो नेहमी कसा असणार रे? रेंज जी आहे इनव्हर्स फंक्शनची ती साइन इनव्हर्सच्या कुठून कुठं असते? मायनस -π/2 π/2. प्लस π/2. बरोबर का? हम्म. हो. आता मी तुला एक हे हे सांगतो. हा जो दुसरा ग्राफ आहे की नाही साइन इनव्हर्स ऑफ साइन एक्सचा स्क्वेअर, ते हा. पण 0 टू π/2 मध्ये जो निघणार आहे तो y इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणून निघणार आहे का बघ. हो. तो असा असा असेल का? हम्म. म्हणजे आता यांच्यातली जी एरिया असेल ती किती आहे मला सांग जरा. हाफ बे ट्रायंगल मायनस 1/3 बेस इंटू हाईट ना रे. हो. हाफ इंटू π/2 इंटू π/2. बेस हाईट तेच आहेत ना. हाफ मायनस 1/3 किती होतात? 1/6. π² 24. हो. ठीक आहे. 10 झाला. आपण आता 0 टू π/2 चा हिशोब केला. π/2 टू पाय मध्ये काय मला सांग. खालती जाणार. नाही, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन फंक्शन पहिला तर मॉडची गरज नाही कारण साइन फंक्शन सेकंड हा. क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. मग इथं पण साइन हम्म. इनवर्स साइन एक्स होईल. पण तिथले अँगल आपल्याला चालत नाहीत. हा. तिथले अँगल समजा एखादा 120 डिग्री असेल इथं, तर आपण लिहिताना इथं किती लिहितो रे? 60 लिहितो ना. हो. इथं आपलं 135 असेल तर आपण किती किती लिहितो? 45. 45. 150 असेल तर इथं आपण किती लिहितो? 30. म्हणजे इथला जो काही अँगल आहे हा तो 180 मधनं मायनस करतो का आपण? हा. π-x. इथं काय लिहू नये? पाय मायनस एक्स. -x. पाय मायनस एक्स हा जो ग्राफ आहे तो कसा निघेल मला सांग आता. π/2 टू पाय मध्ये एक्स π/2 असताना वाय π/2 असेल का रे? हो. आणि एक्स पाय असताना 0. 0. आणि ग्राफ ह्याचं काय रे? ते दुसरा कर्व काय होईल? पाय मायनस एक्सचा स्क्वेअर ना. हो. वाय इक्वल टू पाय मायनस एक्सचा स्क्वेअर. तो कसा काढशील सांग जरा मला. पाय मायनस एक्सचा स्क्वेअरला एक्स मायनस पायचा स्क्वेअर म्हणू शकतो ना रे आपण. काय फरक पडत नाही. हो. आतल्यालाच पुढे मग केलं तर मग याचं अपवर्ड अपवर्ड पॅराबोला विथ व्हर्टेक्स काय? पाय कमा 0 0. असं येईल का? हो. हा.
काय डाऊट आहे? नाही. मग त्याची एरिया किती होईल रे? याची जेवण नाही वेगळी याची. तेवढीच येईल ना? एक्स मायनस पाय आहे ना. म्हणजे व्हर्टेक्सला धरून आहे की नाही रे? बेस आणि हा. हाईट बाय बाय टूच आहे. हो. ते काय का असं ना, एरिया किती होईल? अपवर्ड व्हेरिएबल आहे की नाही? हो. वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर, वाय इक्वल टू एक्स मायनस पायचा स्क्वेअर, दोघांचा कोएफिशियंट सेम आहे. पुढचं सांग मला. ते करू आपण आता. ते पाय स्क्वेअर बाय 24चा हा एक झाला, हा एक झाला. आता पुढचे दोन क्वाड्रंट महत्वाचे आहेत आपल्यासाठी. पाय टू 3 पाय बाय 2 मध्ये काय होईल? थर्ड क्वाड्रंट आहे, मॉड लागणार. म्हणजे मॉड उघडलं की मायनस द्यावं लागणार. आणि साइन इनवर्स ऑफ मायनस साइन एक्स काय असतं? हा. मायनस पाय बाय टू पर्यंत जाईल. काय म्हणतो? नाही काय नाही. साइन इनवर्स ऑफ मायनस साइन एक्स, आणि एक्स कुठून कुठे आहे रे? पाय पासनं 3 पाय बाय 2. 3/2. तसाच तो खालती जाईल ना. पाय मायनस एक्स ची लाईन असेल ती. एकच सेकंड. मला इथं एक सांग. इथं एक्स इक्वल्स टू y/2 ला वाय किती येतो रे? पाय बाय टू का. हा, या दोन्ही कर्वला. हा जो वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर काढला आणि वाय इक्वल टू एक्स मायनस पाय बाय 2 चा स्क्वेअर काढला. आपण काय केलं, इकडनं याला इकडे जॉईन केले ना पाय/2 ला. हा. आता आपण 0 to पाय वाली एरिया काढली आहे ना. आणि साईनला तेच तेच साईन एक्स मला ला मॉड दिला तर तेच माझा डायरेक्ट डबल प्रॉब्लेम. करू नाही शकत. माझा प्रॉब्लेम एवढाच आहे की मी अपवर्ड पॅराबोला काढला, बरोबर आहे. हा. पण मी अपवर्ड पॅराबोला काढल्यानंतर जो सुरू केला, तो पाय/2 कामा पाय/2 ला टच केला ना रे जाऊन. हो. पण माझ्या पॅराबोलावर पाय/2 कामा पाय/2 येत नाही. हम्म. कारण वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे ना रे. एक्स पाय/2 हो. असताना वाय पाय/2 चा स्क्वेअर पाहिजे ना. पाय स्क्वेअर म्हणजे बाय तो 4 येत. म्हणजे तो काय होणार आहे, असा कुठंतरी वरती वरती जाईल जाणार आहे. वरती. हा. बरोबर का? मग हो. एरिया कुठली असेल रे ती? ही पण असेल आणि ही पण वरच्या असेल. वाली. हा. हा वाला पण तसंच असणार आहे, फक्त हा या साईडला असणार आहे. म्हणजे ही पण हा. असेल आणि ही पण असेल. हो. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल यांचा, तो कोण असणार आहे? एक कोण आहे वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि दुसरा वाय इक्वल टू एक्स आहे ना. या 1 1 1 1 असेल इंटरसेक्शन इथं. हा. मी काय म्हणतोय, 0 to 1 मध्ये लाईन मायनस पॅराबोला करशील ना. हो. 0 to 1 मधली एरिया सांग मला. लाईनचा एक्स आणि पॅराबोलाचा एक्स स्क्वेअर एक्स मायनस एक्स स्क्वेअर 0 to 1. बेस आणि हाईट 1 1 आहे ना रे. हा. ही एरिया 1/6 झाली काय? 1/2 मायनस 1/3. हा. बरोबर काय? हो. ही 1/6 झाली. बेस 1 हाईट 1 ना. इथे इंटिग्रेशन करायला लागेल तुला. हो. 1 पासून पाय/2 ही वाली वरची एरिया काढायला. आता इथं पॅराबोला वरती आहे ना रे. हा. पॅराबोला मायनस लाईन. म्हणजे 1 to एक्स पाय/2 स्क्वेअर. पॅराबोलाची एरिया मायनस. हा. एक्स लाईन. नाही, लाईनची एरिया एक्स आहे ना ग्राफ. हा. हा एक्स. ट्रॅपेझियम फॉर्म होतोय का? ही उंची हो. 1 आहे, ही उंची पाय/2 आहे.
बाय आणि टू हाईट पाय बाय टू आहे. सांग. मायनस हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स पाय बाय टू इंटू किती इंटू हाईट. पाय बाय टू. सांग इथं एक्स स्क्वेअरचं किती, एक्स क्यूब बाय 3 ना. हो. पाय क्यूब बाय 8 -1/3 होईल काय. हो. इथं काय होईल तर सांग मला. पाय टोटल याची हाईट आहे कशाची हाईट. की इंटू पाय बाय टू आहे ना ते ते इंटू पाय बाय टू इंटू पाय बाय टू -1. हे पाय बाय टू आणि हे 1 आहे ना. एवढा अंतर किती असेल. पाय बाय टू -1. बोल हे एवढं झालं काय. मायनस हाफ इंटू पाय स्क्वेअर बाय 4 -1 होईल काय. हो. किती होतं सांग मला. -1/3 -1/2 इंटू -1 +1/2 झाले. आणि पाय क्यूब बाय 8. पाय क्यूबची टर्म राहते. ती राहू दे. नन ऑफ दिस आहे आपल्याकडे. पाय क्यूब बाय 8 ची आहे का रे टर्म, क्वेश्चन मध्ये पण आहे की ऑप्शन मध्ये आहे की. हा. एक आहे हम्म. पण कॉन्स्टन्ट. असं झाले अजून हे एक काढलायस तू. असे 4 हा. क्वाड्रंट आहेत. या एका हो क्वाड्रंटचं मी सर. इंटू 2 तरी करू शकतोय. म्हणजे माझा फर्स्ट सेकंड क्वाड्रंट सॉर्ट झाला ना. आणि एरिया हा हा. सिमेट्रिकल दिसते. मग आता माझं काय हम्म. झालं, ही छोटीशी एरिया 1/6 झाली बरोबर का रे. हो. प्लस त्यानंतर ही एरिया काय झाली, ही पॅराबोलाची एरिया मायनस लाईनची लाईनची एरिया, एरिया एवढी सगळी एरिया आली इंटू या सगळ्याला मी काय करेन. डबल. 2 का करेन, कारण फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये येते. हा. आलं का लक्षात. हो. मग हे किती होते जरा मला सांगा कॅल्क्युलेट करून. 2 इन ब्रॅकेट पाय क्यूब बाय 8 ची पहिला टर्म लिहितो. पाय क्यूब बाय 8 त्यानंतर मायनस पाय स्क्वेअर बाय 8 म्हणू का. हो. त्यानंतर 1/6 -1/3 +1/2. मग इथं 1/6 1/2 ला 3/6 म्हणूया काय. 2/6 म्हणा. हम्म. 3/6 -2/6 झाले 1/6. 1/6 +1/6 झाले 2/6 म्हणजे 1/3. हा. एवढी येते का कन्फर्म करा रे एकदा. आता हे 2 आत पाठवलं असतं पाय क्यूब बाय 4 पाय स्क्वेअर बाय 4 होईल ना रे. हो. त्यातलं पाय स्क्वेअर बाय 4 कॉमन घेतलास. पाय पाय मायनस. +2/3. पण त्यांचा हो. ग्राफ बघूया. पण इथे बघ हा वाला बरोबर काढला का आपण. हा बरोबर आला. हा बरोबर आला. हा काय आला. बरोबर आला काय. हा. थर्ड क्वाड्रंट मध्ये त्यांनी काय केलं बघितलं. साइन इनव्हर्स मॉड साइन एक्स ला काय असते. जो काही अँगल आहे तो अँगल मधनं पाय काय करायचा. सबट्रॅक्ट. 210 म्हणलास हम्म. तर साइन 210 ला उत्तर किती. निगेटिव्ह येणार 29. ना. हा हा. बरोबर आहे की नाही. पाय. हम्म. पण मॉड असल्यामुळे तिथं आत 1/2 आला का साइन इनव्हर्स. हो. साइन इनव्हर्स 1/2 आल्यामुळे आता तुझा अँगल किती 30 ना. 210 हा. 30 झालं म्हणजे काय झालं, त्या अँगल मधनं 180 काय केलास. सबट्रॅक्ट. म्हणजे x - पाय आला का. तसाच हा ट्राय हो. केला की 2 पाय - x होईल का.
मग इथं एक्स मायनस पायचा स्क्वेअर होईल का? हा आणि हा का होईल? 2 पाय मायनस एक्सचा मायनस स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर. फिगर बघ त्यांची सेम आले का? हो म्हणजे हे सेम टू सेम एरिया प्रत्येक वेळेला तयार व्हायला लागलाय ना. म्हणजे आपला जो हा आन्सर रिपीट आला होते. होता आता, हा त्याला इंटू काय करायला पाहिजे? इंटू टू के अजून आता आपण जो अजून काढला होता तो एकदा इंटू टू टू ऑलरेडी लेवल. केलेला आहे ना. हा अजून एकदा टू ने अजून मल्टिप्लाय एकदा टू केलं पाहिजे. म्हणजे आणि ते स्क्वेअर 4/3 होते. इंटिग्रेशन काय झालं बघ त्यांचं. 0 to 1 मध्ये लाईन मायनस पॅराबोला केलाय का? हा आणि 1 to π/2 मध्ये पॅराबोला मायनस लाईन. पॅराबोला तेच केलं त्यांनी. आपण फक्त त्यांनी इंटिग्रेट करून केले. आपण त्याला हा ट्रॅपेझियम तीन करून केलं. आलं का लक्षात? हो हे म्हणणं लक्षात ठेव. हे महत्वाचं आहे सगळ्यात. हे पुढचं मांडल कुठल्या कुठल्या रेंजमध्ये काय करायला पाहिजे हे रिव्हिजन म्हणून तुम्ही इनव्हर्सचे सगळे रूल्स लिहून घ्यायचं. हाच पॉईंट तुम्ही ठरवा की तुमच्या नोट्समध्ये साइन इनव्हर्स साइन एक्स, कॉस इनव्हर्स कॉस एक्स यांचे ग्राफ बघायचे आणि जरा नीट लिहून काढायचं सगळं. आलं का लक्षात? याचं काय 36 सुटलंय का? वाय स्क्वेअर इक्वल्स टू स्टेप फंक्शन ऑफ काय √y इंटू एक्स. एक्स स्क्वेअर इक्वल्स टू देवदत्त हा सर. काय करतो याला? एक्स ची व्हॅल्यू 1 आणि 4 च्या मध्ये आहे आणि वाय ची व्हॅल्यू पण 1 आणि 4 च्या मध्ये आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ एक्स कुठून कुठे असेल? 1 आणि 2. 1 आणि 2. मग बिटवीन 1 आणि 2 मग स्टेप फंक्शन किती असेल त्याचा? काय म्हणतो? नाही नाही. 0 to स्टेप 1 मध्ये 0 असेल आणि 1 to 2 मध्ये 1. 0 to 1 चा विषयच येत नाही ना. फॉर्म बाय दी लाईन्स काय म्हणले बघ की. हा 1 0 to 1. 1 4 1 4 पडते. हा पॉइंट कोण आहे? 4, 4. 4 हा पॉइंट कोण आहे? 1, 1. हा झाला तुझा 1, 4. 4 हा झाला 4, 1. 1. आता ह्याच्यामध्येच आपण आपला ग्राफ काढूया. बाकी काही करायला नको. आता राईट हँडेड पॅराबोला असणार आहे की नाही तो हो असं जाणारा तो पूर्ण काढत बसू नको आता. मला सांग एक्स इक्वल टू 1 ला राईट हँडेड पॅराबोलाची व्हॅल्यू वाय स्क्वेअर इक्वल टू 4 येते ना. म्हणजे वाय इक्वल टू किती हम्म. येते? 1 आणि 4 च्या मध्ये 2 ला येणार का इथं? हो आणि एक्स इक्वल टू 4 ला वाय स्क्वेअर इक्वल टू 16 म्हणजे वाय इक्वल टू 4 होईल का? म्हणजे असा निघेल का रे हा? हम्म. राईट हँडेड काढला का? सगळा काढत नाहीये मी, नाहीतर बघ हे असा निघाला असता. लक्षात येते का बघ? हो हा असा पूर्ण पॅराबोला राईट हँडेड काढला असता. तर मी तो पूर्ण काढत बसत नाही. बिटवीन दी लाईन्स म्हणले ना. स्क्वेअर हम्म. फॉर्म बाय दी लाईन्स एवढ्यातच काय कर्व येतो तेवढा काढू आणि इंटिग्रेट करू पटकन. पुढं याचं काय रे? अपवर्ड पॅराबोला आहे ना आता हा. हो y1 असताना x2 आहे का? हो हा x1 तुमचा हा इथं कुठेतरी 2 असेल आणि y4 असताना x4. असं होईल का? हो आता काय करूया सांग? कुठली एरिया काढायची? enclosed by these two curves within the square form by the lines. या दोन कर्वनी केलेली एनक्लोज केलेली एरिया.
सांगतोच मग आता काय करायचं. हा टू आहे बघ. सांग. वन 1 to 2 मध्ये वाय इज इक्वल टू तो वाला ग्राफ मायनस लाईनचा ग्राफ, लाईनचा एंड केलेला एरिया 1 to 2 मध्ये. मी काय म्हणतोय बघ, बरोबर आहे तुझं. 1 to 2 मध्ये पॅराबोलाचा एरिया मायनस ह्या लाईनने केलेला एरिया. लाईनने केलेला एरिया म्हणजे 1/1 चा स्क्वेअरच आहे हा. हा. मग तो 1 मायनस करू. आणि 1 to 2 मध्ये पॅराबोला राईट हँडेड आहे ना तो. हो. 2√x dx होईल का पुढं. हो. प्लस 2 to 4 मध्ये राईट हँडेड पॅराबोला मॅडम. म्हणजे अप्पर टू हँडेड रूट एक्स पॅराबोला. टू रूट एक्स मायनस x² 4. मी काय म्हणतोय बघ, 1 to 2 पण 2√x आहे, 2 to 4 पण 2√x आहे. मग डायरेक्टली त्याला 1 to 4 2√x म्हणूया करे. -1 आहे त्यानंतर -2 to 4 x² 4 dx. ह्याचं 2 to 4 करू. 2√x वाल्याचं 2 वेळा इंटिग्रेट करण्यापेक्षा 1 to 2 पण आहे, 2 to 4 पण आहे, म्हणजे 1 to 4 केला चालेल का. आणि हा हो. -1 असू द्या तसा. चला कॅल्क्युलेट करा पटकन. तर तो 1 आहे त्याला 1 to 2 इंटिग्रेट करणार ना. कोणाला 1 to 4 केलं तर आन्सर वेगळं येतंय जरा, आणि 1 to 2 केलं तर बरोबर येतंय 11/3. कोणाला म्हणतो तू. 2√x वाल्या टू फक्त रूट ह्याला फक्त करायचं रे 1 to 4. हा, आणि -1 ला 1 to 2 ना. या -1 ला इंटिग्रेट नाही करायचं रे, हा डायरेक्ट रेक्टँगलची एरिया घेतली मी. 1 to 2 म्हणजे बघ की उंची 1 आणि लांबी 1. हा हा. त्याला इंटिग्रेट नाही करायचं, ती एरियासाठी. 11/3 येतं. आलंय का बघ सगळ्यांचे.
ठीक आहे, किती ते आन्सर तुमचं? 11 मी जे बाय काही 3. खाली प्रयत्न करत होतो ते मी काय करत होतो ते सांगतो फक्त तुम्हाला. मी ट्राय करत होतो की हे पूर्ण लूपची एरिया मला माहिती आहे, ती 16 AB/3 असते ना. त्यातनं हे एवढी एरिया जी आहे, ही वाली, ही वाली, ही वाली आणि ही वाली, ती काढता येते का बघत होतो, ती मायनस करायला. पण तेवढाच वेळ लागणार आहे, त्यापेक्षा इंटिग्रेट केलेलं पडेल. पण लूपची एरिया अपवर्ड आणि राईट हँडेड मध्ये 16 AB/3 असते. हा, हे बघा, हे पूर्ण लूप जो आहे त्याची एरिया 16 AB11 आहे आपलं. टोटल एरिया 16/3 आहे. त्यातनं मी ही वाली एरिया जी आहे ना, ही वाली, ही सगळीच म्हणजे 1, 2 आणि 3 तिघांना मिळून कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे आता मी 1 आणि 2 एरिया म्हणजे एकाखाली एक जे आहे ते, ही छोटी वाली सोडून द्या, हे एकाखाली एक जे आहेत याची एरिया जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर हा राईट हँडेड पॅराबोलाचा जो काही मोठा ठोकळा आहे तो 2/3 बेस इंटू हाईट असेल ना. हे 2 आहे बरोबर का? 2/3 1 into 2 मायनस हा अपवर्ड जो आहे त्याचा छोटा ठोकळा आहे, ज्याचा एक बेस 1 आहे आणि x 1 असताना हा अपवर्डला हाईट 1/2 येणार आहे. मग त्याला मी 1/3 इंटू 1 इंटू 1/2 नाही, 1/4 येणार आहे. ही एरिया झाली एवढीशी, ही सगळी. आता ही कशी काढायची? या काढायला परत इंटिग्रेशन करावं लागणार होतं, म्हणून मी ते त्याला सोडून दिलं तसंच. एवढी एरिया तर पटकन निघते बघा, ही वाली. ते मी 16/3 मधनं मायनस करणार होतो. नाही नाही, तेवढाच वेळ लागतो, तुम्ही आहे तसं करा. 37चं काय? आता हे पटपट जमले पाहिजे ग्राफ. लेफ्ट साईडला y² आहे म्हणजे x 2a च्या पुढे जाऊ शकत नाही. x³ आहे वरती म्हणजे x<0 होऊ शकत नाही. आणि 0 to 2a च्या मध्ये काय होणार आहे? बरं, x=2a ला y² इन्फायनाईट होणार आहे, म्हणजे प्लस इन्फायनाईट आणि मायनस, आणि 0ला किती? 0 असणार आहे. आणि x=a ला किती होते बघा? 2a मायनस a, a³ a², y² प्लस मायनस a. म्हणजे असा जाणार आहे का ग्राफ? दी लाईन x=2, आता 2 म्हणले म्हणजे 2 लाईन काढायची कुठं? काय x=2a असेल हे कदाचित. x=2a लाईन म्हणली, इथे 2a म्हणतो. अबाव एक्स एक्सिस म्हणजे ट्वाइस करणार का करणार नाही? करणार नाही ना. बघा, x=2aच आहे, प्रिंटिंग मिस्टेक. आले का लक्षात सगळ्यांना? अबाव हो एक्स एक्सिस म्हणजे ट्वाइस करायचं नाही तिथं. 38 सुटलाय का? हो. 39. x² प्लस y² ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हणजे सर्कलच्या बाहेर ना रे. ओरिजिन मधून जाणार, सेंटर ओरिजिन असणारा रेडियस 2 असलेला सर्कल. आणि x² प्लस y² ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हणजे सर्कलच्या बाहेरचा. पण हा दुसरा जो पार्ट आहे, लेस दॅन इक्वल टू 2 इन ब्रॅकेट मॉड x प्लस मॉड y. हे काय होईल मला सांगा? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय होईल सांगायचं? 2x प्लस 2y होईल का?
असं होईल का रिक्वेश? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मॉड एक्स मॉड वायला मॉडची गरज नाही, मग एक्स वाय म्हटलं. 2x 2y लेफ्टला हा घेतले, दोघांना इथं 1 ऍड केले, राईटला पण 2 ऍड केले. हा मला सांग, हा कसा काढणार आपण? रेडियस त्याचा √2 आहे. हम्म पहिला तर मी आपला हा सर्कल काढून घेतो जो आतला आहे. ठीक आहे. आपल्या हा सर्कलवर 1,1 जो आहे तो सर्कलच्या आत येणार आहे. हो सेंटर नवीन सर्कलचा. आणि तो ओरिजिन मधून जाणार आहे बरं का सर्कलला दुसरा. एवढा त्याचा रेडियस हा आहे √2. बरोबर का? हा काय सांग रे मला? 2 आहे ना हा? आपली मोठ्या सर्कलचीच रेडियस √2 होती ना. मोठ्या सर्कलची 4 आहे रे. हा हा जो x² + y² = 4 आहे ना. हा दुसरा काढा लागलोय मी आता. सेंटर 1,1 हा असलेला. हा हे बघ, सेंटर 1,1 असलेला आहे ना, हा जो आहे हा अंतर √2 आहे. बरोबर का? हा म्हणजे हा असा बाहेर जाईल कसा? हो आत काय आणि काढत नाही मी, कारण या फर्स्ट क्वार्टर मध्येच काढायचं आपल्याला. इथं आला की हा थर्ड आणि ह्याच्यात जाईल ना. मग ही एरिया हो काढायची की नाही आपल्याला? मी ही एरिया हा काढ, मला वाटते हीच एरिया चारही क्वाड्रंट मध्ये परत रिपीट होते. बहुतेक करू. मग कदाचित हा 4 टाइम्स होईल. मॉड हा 4 टाइम्स होणार, दोघं मॉड आहे ना. बघूया त्यांचं ग्राफ. काय बघतेच. हम्म आले का लक्षात सगळ्यांना? सर्कलच्या बाहेर आणि त्याच्या आत ती कशी काढणार होता ती एरिया? काय दोन्ही सर्कलचा एरिया मायनस करणार ना रे. बाहेरच्यातनं आणि बाहेरचा मायनस आतला. बिटवीन 0 to 2. हा कुठनं सुरू होत आहे दोन्ही सर्कलची एरिया? आतल्या सर्कलची एरिया तर बघ 1/4 न कर तू. एरिया ऑफ सर्कल अपॉन 4. ठीक आहे ना? हा हे बाहेरच्याची काढ फक्त, ही सगळी एवढी. बिटवीन 0 to 2. हम्म, त्यातनं एक छोटंसं मायनस कर. हा त्याला इंटू 4 कर. रिक्वायर्ड एरिया इंटू 4 त्यांनी पण केले. 40 सुटले का? चला 41 परत ट्राय करा. 40 मी सांगत नाही आता. 41 ट्राय करा. 40 लास्ट आहे ना? हो ठीक आहे. आज आपण इथंच थांबूया. कन्सेप्च्युअल एक्सरसाइज डिफरन्शियलचे डाउट्स मी नंतर घेईन. ठीक आहे. एरिया अंडर कर्वचं आत्ता बसल्या बसल्या पुढचं लेक्चर सुरू व्हायच्या आधी आत्तापर्यंतचे सगळे इलस्ट्रेशनचे ग्राफ, कन्सेप्च्युअल एक्सरसाइजचे ग्राफ आणि हे 40 प्रश्नांचे ग्राफ बघायला घ्या. चला हे बघायचे आणि परत एकदा हाताखालनं घालवायचे. पटकन सुरू करा बघायचं. कोणाला काय विचारायचं आहे का? काय विचारायचं आहे का कोणाला? चला एरिया अंडर कर्व पटकन पहिला रिवाइज करा, मग मी डिफरन्शियल सुरू करेन नंतर. सर हा. टेस्ट कसे होणार आहेत? कसे म्हणजे? म्हणजे कुठल्या कुठल्या चॅप्टरवर? कन्सेप्च्युअल आपल्या ह्याचं म्हणतो, डिफरन्शियलचं एक, एरिया अंडर कर्वचं एक आणि कॅल्क्युलसचं एक. 3 वेगळे पेपर या असतात. वीक या वीक या मध्ये वीक ना? मध्ये होतील. हो हो. तर उद्या लेक्चरचा टाइम काय असणार आहे? पेपर आहे 8 ते मी 10:30. ग्रुपवर टाकतो. ग्रुपवर टाकतो माहिती घेऊन. बोला आणि काय बोलायचं आहे? चला एरिया अंडर कर्व रिवाइज करा, पटकन बसा आता रिवाइज करा. ठीक आहे.